कसं पाहताय? नाही, विनम्रपणे सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारताना तुमचं बी नाव त्याच्यात आलं असं तुम्ही विचारलं नाही, पण मी सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की बिंदू नियमावलीप्रमाणे जे बिंदू नियमावलीला डावलून शिक्षक आले ते आलेतच. जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाही आहे. तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभं राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याचा संबंध आहे असं जर कुठं दिसलं. पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली, पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहीत नाही. ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला, निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन. आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून, तुम्ही त्यावेळेस नव्हतात, पण माझी चूक झाली. तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. म्हणून मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात. ठीक आहे, आता त्यांनी घेतलं चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढं मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असेल की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे. माझी चर्चा झाली तर खुल्यामच म्हणणार, मला फोन आलता डायरेक्ट माझ्या फोनवर आला, त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार. तेवढा मला फोन आला, त्याच्यानंतर बी नाही अगोदर बी नाही ना तर काही नाही. तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचं राहायला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नियमावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत, पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंकजाताईंनीच केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला आहे तर त्याचा परिणाम असा झाला की त्या बिंदू नियमावलीपर्यंत हे रेग्युलाइज झाले. म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाही आहे, पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकांवर अन्याय झाला तर हे लोक 100 आहेत आणि ते लोक कमी आहे. पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल विषयामध्ये लोक 100 दिसत नाही. त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे, 100% खरं आहे. ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे, पण ओबीसी नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय, तेही मान्यच आहे. मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते, तिथून ते सुटले होते, त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ती सगळे. म्हणजे या लोकांना कुठल्याही असो कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले, मग त्यांना रेग्युलाइज करणं बी त्यांचं त्यांनी केले रेग्युलाइज. आता ते झाले, ही शिक्षकाचा विषय झाला, शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं. पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणेत सुद्धा असं आहे, ती कुणी केलं, ती का झालं, ती कुठल्या काळात झालं. तलाठीमध्ये असं आहे. आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची, ही काय ती नाही हां काय पीठ हां, तर ती भरताना 43 लोक एकाच प्रभागातले, 3 दुसऱ्या प्रभागातले. असं कसं होत आहे. मग हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार. आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं असं झालं तसं झालं हे, त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं ते पण विषय आहे. त्याच्यामुळे बिंदू नियमावलीच्या प्रमाणे ही बिंदू नियमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे, ते मला मान्य आहे. सोनवणे सभापती असताना एक सिंगल शिक्षक मी आणलाय, तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा दिला. बाप्पा बीड शहरात